आपल्यासोबत आहेत आज जितेंद्र रत्नाकर खंडाळकर सर. त्यांना आपण आपल्या भाषेत किंवा आपल्या प्रेमाने दादा असं म्हणतो. नमस्कार सर. सर आपल्या आता 14-15 तारखेला PMची DHR व्हिजिट आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता सर? नेमकं आपलं कसं असणार, काय असणार वगैरे? DHRचा लॉंग फॉर्म होतो डॉक्टर हेडगेवार रुग्णालय. 1989 मध्ये हे स्थापन झालं. 7 मेडिकल स्टुडंटनी विचार केला होता फायनल इयरला असतानाच की आपण सगळ्यांनी 7 जणांनी मिळून एक हॉस्पिटल उभं करू की ज्याचा उपयोग समाजासाठी होईल, समाजातले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी होईल. फक्त क्लिनिकल नाही तर जिथे जिथे स्लम एरिया आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपण काही करू शकतो का, असा विचार करून त्यांनी हेडगेवार रुग्णालय स्थापन केलं. डॉक्टर हेडगेवारांची जन्मशताब्दी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या नावाने ट्रस्ट स्थापन करून डॉक्टर हेडगेवार रुग्णालय सुरू केलं. आता आपण आलेलो आहोत या सरीकडे. आता आपण आलेलो आहोत जोगवाडा या ग्रामस्थांनी आपल्या इथं प्रकल्प चालू आहे, शिबिर चालू आहे, जे दर महिन्याला असतं आपल्या सेवांकर भारततर्फे. तर जे सर आता तुम्ही म्हणताय की DHR व्हिजिटमध्येच मुलांना येणार, तर एक्झॅक्टली डे 1 आणि डे 2ला आपण काय करू किंवा सेवांकुर किंवा जे काही DHR किंवा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे जे काही प्रकल्प असतात त्या संदर्भात थोडंफार काहीतरी सांगा. आपण 2 ते 3 दिवसाची DHR व्हिजिट करतो. पहिल्या दिवशी मेडिकल स्टुडंट येतात वेगळ्या वेगळ्या कॉलेजमधनं, मध्य प्रदेश छत्तीसगडमधनं सुद्धा आले होते. पहिल्या दिवशी आपण हेडगेवार हॉस्पिटलचं प्रेझेंटेशन देतो, कधीपासून स्थापना झाली, याचा उद्देश काय, कोणी सुरू केलं, आता काय काय काम चालतं, कुठले डिपार्टमेंट आहेत, इथले डॉक्टर भावनेने इथे प्रॅक्टिस करतात, याचा अर्थ काय. तर असं सगळं प्रेझेंटेशन असं सगळं त्यांना होतं. एक दिवस त्यांचा आपल्या शहरात असणाऱ्या सेवावस्थेत म्हणजे स्लम एरियामध्ये असणाऱ्या प्रकल्पाचं दर्शन. लहुजी साळवे केंद्र हे मिलिंदनगरमध्ये आहे, रोहिदास आरोग्य केंद्र हे मुकुंदवाडीमध्ये आहे आणि ब्रिजवाडीमध्ये एक केंद्र आहे. तर ह्या 3ही केंद्रावर आपण विद्यार्थ्यांना नेतो. तिथे जे कामं चालतात, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केटरिंगचा प्रशिक्षण दिलं जातं, टेलरिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि महिलांना ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण नॉमिनल शुल्कामध्ये दिलं जातं. हे जेव्हा विद्यार्थी बघतात त्यावेळेला त्यांना असं लक्षात येते की एक डॉक्टर झाल्यावर फक्त क्लिनिकल प्रॅक्टिस करणं नाही, समाजातले प्रॉब्लेम पण सॉल्व करणं. उदाहरणार्थ तिथल्या LKG पासनच्या मुलांचे संस्कार वर्ग, टीनेजर्स मुलींचं काउन्सिलिंग, अभ्यासिका, असं सगळं एकाच प्रकल्पात बघायला असं 3 ठिकाणी देतात आणि हेच ग्रामीण भागात पण चालतं. जर 3 दिवसाची विजिट आली तर तिसऱ्या दिवशी आपण ग्रामीण भागातले प्रकल्प त्यांना दाखवतो. धन्यवाद सर. स्वागत आहे.